नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की तुम्हाला माहितच आहे की आपण जे काही एलआरची मेन्सची सिरीज आहे किंवा एसबीआय पीओ प्री साठी जे काही एक्झाम रिलेटेड गोष्टी आहेत त्याची सिरीज सुरू केली आहे. एसबीआय पीओचे 2 व्हिडिओ आपल्याकडे आपले युट्यूब चॅनलवर पडले आहेत. ते मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपरचे आहेत, जे की 8 तारखेला फर्स्ट अँड सेकंड शिफ्टला झाले होते. ते तुम्ही पहिल्यांदा पाहून घ्या, म्हणजे नेक्स्ट शिफ्ट जे होतील त्यांची एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल की एक्झाम मध्ये काय काय विचारत आहे. ओके. आणि नेक्स्ट आहे की मेन्स लेवलच्या सिरीजमध्ये आपले सध्या 4-5 व्हिडिओ लेक्चर पडले आहेत. त्याच्यामध्ये पझल आहेत, मिसलेनियसचे जे काही इनपुट आउटपुट म्हणा, जे काही कोडेड डायरेक्शन सेन्स आहे अशा गोष्टी आणि पझल मेन्स लेवलचे या गोष्टींवर आपण व्हिडिओ टाकला आहे. मिसलेनियस टॉपिक मधला जो काही नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे नंबर सिरीज. नंबर सिरीज तुम्ही म्हणता सर की नंबर सिरीज तर क्वांट मध्ये बघितलं होतं, एलआर मध्ये कुठली आली? एलआर मध्ये पण नंबर सिरीज असते, फक्त कंडिशनल नंबर सिरीज असते. म्हणजे काही कंडिशन्स आपल्याला अशा दिल्या असतात 1, 2, 3, 4, 5 आणि त्या कंडिशन मधली कोणती कंडिशन फुलफिल करून ती नंबर सिरीज सॉल्व्ह होते ते आपल्याला पाहायचं असतं. फक्त कसं असतं माहितीये का, मेन्स म्हणलं पहिल्यांदा आपल्या मनात एकतर भीती असते आणि असे इम्पॉर्टंट आणि सोपे क्वेश्चन आपण टाळून देतो. एकतर एवढे मोठे कंडिशन्स आपण बघून म्हणतो राहू दे बाबा, पण हे कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघू. ठीक आहे. तर ही मेन्स लेवलची नंबर सिरीज आहे. तर कसं असतं त्याचा पॅटर्न माहितीये का? सगळ्यात महत्वाचा असे पहिल्यांदा हे इन्फॉर्मेशन देणार, त्याच्यामध्ये अशी कंडिशन देणार की देर आर 2 or 3 रोज आहेत, म्हणजे 1, 2 आणि 3, 2 किंवा 3 रोज आहेत म्हणले. टू फाइंड आउट द रिझल्ट, म्हणजे जे काही रिझल्ट आहेत ते फाइंड करण्यासाठी पर्टिक्युलर रो ऑफ द पर्टिक्युलर रो, म्हणजे एका रोची रिझल्ट पाहण्यासाठी द बिलो कंडिशन्स आर टू बी फॉलोड. म्हणजे एक या कंडिशनचा जर आपल्याला आन्सर काढायचा असेल तर या जे काही कंडिशन्स दिल्या आहेत त्या कंडिशन पैकी एक कंडिशन त्यांना लागू होऊन ती सॉल्व्ह होणार आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा, अप्लाय द रूल्स इच फ्रॉम लेफ्ट हँड टू राईट हँड, म्हणजे इकडून इकडे सॉल्व्ह करत जायचे आपण, इकडून इकडे नाही. ओके. हे सगळ्यात महत्वाचं. असं एवढं डीप मध्ये वाचायचं असतं का हो? तर वाचलं नाही वाचलं तुमच्यावर आहे, पण हे जे काही खाल्ल्या कंडिशन्स आहेत या लक्षपूर्वक वाचल्या पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये असतं काय, तर सगळ्यात महत्वाचं अशा कंडिशन्स दिलेल्या असतात. इथं बघा म्हणलंय, इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट क्यूब देन द लोवेस्ट नंबर इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द हायेस्ट नंबर. हे डोक्याला आता ताण नका करून घेऊ, आपण सॉल्व्ह करू नंतर. हे फक्त तुम्हाला काय असतं पॅटर्न ते तुम्हाला दाखवतोय मी. क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह करणार आहे तेव्हा तुम्हाला समजून जाईल. ओके. नेक्स्ट सेकंड कंडिशन अशापैकी असते की इव्हन नंबर जर असेल आणि तो जर प्राईम नंबरला फॉलो करत असेल तर त्याचा रिझल्टंट काय येऊ शकतो, किंवा असा एक इव्हन नंबर असेल की त्याला फॉलो परफेक्ट स्क्वेअर करत असेल. जर समजा आता 10 आहे, त्याला जर 16 असा असेल तर त्या ही कंडिशन 3 नंबरची कंडिशन या नंबरला लागू होणार आणि त्याला सॉल्व्ह करायचं. मग देन हायेस्ट नंबर इज डिवायडेड बाय द लोवेस्ट नंबर, म्हणजेच हायेस्ट नंबर काय 16, त्याला 10 ने डिवाइड केलं तर त्याचा रिझल्टंट येईल 1.6. हे क्वेश्चन मध्ये असं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असतं. ओके. आणि नेक्स्ट आहे इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय अनदर ऑड नंबर, म्हणजेच आता 7 आहे आणि इथं समजा 13ला फॉलो करते. आता ही ऑड नंबर आहे फॉलोड बाय ऑड नंबर 13, अनदर ऑड नंबर, बट नॉट अ परफेक्ट क्यूब. तो 13 जो आहे तो परफेक्ट क्यूब नसला पाहिजे. देन बोथ आर टू बी ऍड, म्हणजे हे जे काही ऑड नंबर्स आहेत बोथ त्याला ऍड करायचं असतं, म्हणजे त्याचं रिझल्टंट काय येणार 20. तर एवढं सोपं आहे. सगळ्यात महत्वाचं, ही खाल्लं जी काही नोट दिलेली असते, नोट ही पाहायचं लक्षपूर्वक. बाकीच्या कंडिशन तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व्ह करताना जरी पाहिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, पण नोट पहिल्यांदा बघायचं. तर काय म्हणलंय, इफ मोर दॅन वन कंडिशन इज अप्लाइड, म्हणजे एकापेक्षा, आता समजा ही या एकापेक्षा जर पहिली कंडिशन बी अप्लाय केलं आणि दुसरी कंडिशन बी अप्लाय केलं तर मग काय होणार, देन अप्लाय वन कंडिशन विच कम्स फर्स्ट ऍज पर द ऑर्डर, म्हणजे पहिल्यांदा जी कंडिशन त्याला फॉलो झालेली आहे त्याला फॉलो करून ते आन्सर सोडवायचा आहे. तर आपण डायरेक्ट क्वेश्चनवर बघू, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघू, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. ओके. हे 3 रोचा आहे. पहिल्यांदा 2 रोचा आपण सॉल्व्ह करून बघू, 3 रोचा नंतर सॉल्व्ह करू. ठीक आहे. असा क्वेश्चन असतो. इथं रो 1 असते, इथं रो 2 असते आणि रो 3 पण असते, जसं की या क्वेश्चन मध्ये आहे. ते आपण बघू कसं सॉल्व्ह करायचं. तर बघा, असा क्वेश्चन दिलेला असतो, रो 1 ही रो 1 आणि ही रो 2. ओके.
आणि त्याच्यावर असा क्वेश्चन असतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिझल्टंट ऑफ रो 1 आणि रो 2, म्हणजे ह्या रो 1 आणि रो 2 ला सॉल्व्ह करून जो काही रिझल्टंट येईल त्याचा डिफरन्स काय म्हणते. मग तो जो रिझल्टंट आहे तो कसा काढायचा, तर ती ह्या जे काही 4-5 कंडिशन्स आहेत त्याच्यावरून तो रिझल्टंट काढायचा असतो. ओके, आणि तो काढताना एक लक्षपूर्वक त्याच्याकडे पाहिलं पाहिजे की सॉल्व्ह करताना नेहमी इकडून इकडे करायचं. ओके, आणि सॉल्व्ह करते वेळी नेहमी जो काही, आता समजा सॉल्व्ह करताना नेहमी 2 वस्तूंना घ्यायचं. पहिल्यांदा ह्याला घेतलं, पहिल्यांदा मग ह्याला सॉल्व्ह करायचं, देन ह्या दोघांचा जो काही रिझल्टंट येईल या कंडिशन अप्लाय करून, हा समजा इथं 10 आला, तर मग हा 10 आणि 19 जो असेल त्याला या कंडिशन लावून सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. इथं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला परत सांगतोय की पहिल्यांदा या 2 ला सॉल्व्ह करायचं, तसंच या रो 2 ला बी लागू होणार. पहिल्यांदा एक एक रो सॉल्व्ह करायचं. ओके, पहिल्यांदा ह्या 2 सॉल्व्ह केलं, मग ह्याचा जो काही रिझल्टंट येईल या कंडिशन अप्लाय करून, समजा इथं 10 असेल तर हा 10 आणि हा उरलेला 19 याच्यावरती या कंडिशन अप्लाय करायचं. मग ह्याचा जो रिझल्टंट येईल, समजा 20 आला रिझल्टंट हे सॉल्व्ह केल्यानंतर, मग रो 2 ला जायचं. मग रो 2 ला सेम पहिल्यांदा हे 2 कंडिशनवर अप्लाय करायचं या 14 आणि 1 वर, ह्याचा जो रिझल्टंट येईल समजा 5 आला, आणि मग ह्या 5 आणि 5 ला सॉल्व्ह करायचं. जर समजा ह्याचा रिझल्टंट 2 आला तर आन्सर काय येणार, द डिफरन्स बिटवीन रिझल्टंट 1 आणि 2, तर 18. ह्या 1 आणि 2 चा डिफरन्स काढायचा असतं. ठीक आहे, ऍक्च्युअल आन्सर हे नाही, फक्त मी तुम्हाला सांगितलं. ओके, हे आपण सॉल्व्ह करणारच आहे. तर मग ह्याला सॉल्व्ह कसं करायचं, आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू. ओके, तर बघा. ओके, ठीक आहे. आता बघा इथं 13 आणि 17 आहे. पहिल्यांदा 2 आपण म्हणलं होतं पहिले 2 सॉल्व्ह करायचं. आता इथं 13 आणि 17 आहे. 19 ला रो 2 ला विसरून जावा. आता 13 आणि 17 आहे. आता 13 आणि 17 काय आहे, ऑड नंबर आहे, दोन्ही पण ऑड आणि प्राईम नंबर आहेत. तर त्याची काही कंडिशन आहे का ते बघू. आता पहिली कंडिशन बघा, इफ ऑड नंबर म्हणजे हा 13 इज फॉलोड बाय अ परफेक्ट क्यूब, म्हणजेच हा 13 ला कोण परफेक्ट क्यूब आहे का नाही, म्हणजे पहिली कंडिशन अप्लाय होते का नाही. मग नेक्स्ट बघा, इफ इवन नंबर इज फॉलोड बाय, म्हणजे हा 13 इवन आहे का नाही, तर दुसरी कंडिशन पण फॉलो होणार नाही. मग नेक्स्ट कंडिशन बघा थर्ड, तिथं आहे इफ इवन नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट स्क्वेअर, हा 13 इवन आहे का हो नाही, मग ही पण कंडिशन लागू होणार नाही. यामधली कोणती तर 1 किंवा 2 कंडिशन लागू होणार. 3 जरी झाल्या तरी इथं नोट मध्ये दिलेलं आहे इफ मोर दॅन 1 कंडिशन, तर जी काही पहिल्यांदा पहिली कंडिशन फॉलो झालेली होती त्याच कंडिशनला आपल्याला धरून आन्सर सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर बघा चौथी कंडिशन बघू. इथं आलं बघा, इफ अन ऑड नंबर इज फॉलोड बाय इवन नंबर, 13 हा ऑड आहे पण त्याला फॉलो जो करलाय 17 हा इवन आहे का नाही, मग ही पण कंडिशन लागू होणार नाही. आता उरली एक कंडिशन पाचवी, तर तिला बघा, इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय अनदर ऑड नंबर, म्हणजेच हा जो काही 13 आहे, हा 13 पण ऑड आहे आणि 17 पण ऑड आहे, म्हणजे 13 ला 17 फॉलो करतोय. ओके, पण तो जो काही ऑड नंबर आहे, नंबर नॉट अ परफेक्ट क्यूब, म्हणजे हा 17 जो आहे हा परफेक्ट क्यूब नसला पाहिजे, आहे का नाही, ऑब्व्हियसली नाही. देन बोथ आर टू बी ऍडेड, म्हणजे ही जी काही पाचवी कंडिशन आहे ती फॉलो होलेली आहे. पाचवी कंडिशन परत बघा, इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय ऑड नंबर, इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय ऑड नंबर नॉट अ परफेक्ट क्यूब, म्हणजे हा 13 ला जो काही 17 फॉलो करणार आहे तो ऑड नंबर आहे एकतरी, आणि पण तो 17 जो आहे हा परफेक्ट क्यूब नाही, हे पण कंडिशन बसली. तर देन बोथ आर टू बी ऍडेड, म्हणजे हे 2 ऍड करायचं. तर 13 आणि 17 किती, 30. या कंडिशन पासून आपल्याला काय मिळालं, 30. ओके, हा झाला पहिल्या 2 नंबरचा रिझल्टंट. पहिल्या 2 नंबरचा रिझल्टंट काढायचा, मगच तिसऱ्या नंबरकडे जायचं आणि 2-2चे सेट करूनच याचा आन्सर सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आता इथं आला 30. आता ह्या 30चा आणि 19चा रिझल्टंट आपल्याला काढायचे. तर आता बघा, मग परत त्या कंडिशनला जायचं. तुम्हाला वाटत असेल खूप टाइम कन्झ्युमिंग आहे, हेच सगळ्यात सोपं आहे. तुम्हाला हे जे काही मिसलिनियसचे क्वेश्चन आहेत ना, हेच तुम्हाला मार्क देऊन जाणार आहेत. तुम्हाला एकदा कंडिशन जर पाठ झाली, आता समजा 30 आणि 19 आहे, तर इथं बघा पहिल्यांदा तुम्ही असं हे करून जाणार, इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय, नाही पहिली कंडिशन नाही लागू होणार. इफ इवन नंबर, म्हणजे हा 30 इवन आहे, मगच त्या कंडिशनला तुम्ही पूर्ण वाचणार. ठीक आहे, इथे दिले बघा, इफ इवन नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर, म्हणजे बरोबर आहे 19 हा प्राईम नंबर आहे. ठीक आहे, तर देन बोथ आर टू बी मल्टिप्लाइड म्हणले, म्हणजेच जर हा इवन नंबर फॉलोड बाय प्राईम नंबर, म्हणजे हा 30 हा इवन आहे
त्याला फॉलोड बाय 19 म्हणजे हा प्राईम नंबर आहे, तर त्याचं काय करा म्हणलंय, देन बोथ मल्टिप्लाय करायचं त्या दोघांना पण. मग याचा जो आन्सर येईल तो येईल 19 त्रिक 57, 570. पहिल्याचा जो रिझल्टंट येईल तो 570 येईल. बाकीच्या कंडिशनकडे पाहायचं पण नाही, त्यांना आधी ऑलरेडी म्हणलंय की एकापेक्षा जर जास्त कंडिशन अप्लाय करत असतील तर पहिली जी कंडिशन असेल तेच लावायचं. आपण पहिली कंडिशन लागू होते, दुसऱ्या कंडिशनला पाहायचं पण नाही, लागू झाली तरी पाहायचं नाही. ओके, टाइम वेस्ट नाही घालायचा. आता पहिला रोचा रिझल्टंट झाला, त्याच पद्धतीने आपल्याला जो काही सेकंड रो आहे त्याचा रिझल्टंट काढायचे. मग त्याचा रिझल्टंट काढणारा 14 आणि 1 ला धरायचं पहिल्यांदा, बरोबर. मग ठीक आहे, मग बघू इथं काय म्हणलंय. आता बघा पहिली कंडिशन परत, इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट क्यूब. ऑड नंबर आहे का हो 14? नाही. 14 हा ऑड नंबर आहे का? नाही. मग ही कंडिशन लागू होत नाही. मग नेक्स्ट आहे इफ इवन नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. 14 हा इवन आहे, पण एक प्राईम आहे का? नाही. ठीक आहे, मग हे पण लागू होणार नाही. मग नेक्स्ट आहे बघा, इफ इवन नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट स्क्वेअर. 14 इवन आहे, 14 इवन आहे, पण हा एक स्क्वेअर आहे का हो? तुम्ही म्हणसाल नाही, स्क्वेअरच आहे तो. एकचा स्क्वेअर एकच असतो, एकचा क्यूब पण एकच असतो, सगळे एकचं जे काही असेल ते एकच असतं, म्हणून हे कंडिशन लागू होते. ओके, मग बघा इथं कंडिशन काय म्हणते, इफ इवन नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट स्क्वेअर, म्हणजे हा इवन 14 आहे, फॉलोड बाय 1 म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आहे. देन हायेस्ट नंबर इज डिवायडेड बाय लोवेस्ट नंबर, म्हणजे हायेस्ट नंबर याच्यामधला काय झाला 14, त्याला डिवायडेड काय 1 न करायचं, म्हणजे लोवेस्ट नंबर 1 आहे, म्हणजे 14 ला 1 न डिवाइड केलं उरलं काय 1, 14च. ठीक आहे, म्हणून इथं आला हा रिझल्टंट 14, या दोघांचा रिझल्टंट जो आहे तो आला 14. आता उरला काय 14 आणि 5. आता यांना काय कंडिशन लागू होते ते आपण बघू. एक तर 14 हा इवन आहे आणि जो काही नेक्स्ट आहे तो ऑड आहे, मग तीच इवनचीच कंडिशन आपल्याला बघायचं. ठीक आहे, ऑड कंडिशनला जायचं नाही. नेक्स्ट बघायचं, इवन नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. ठीक आहे, देन आता इवन 14 आहे आणि 5 हा प्राईम आहे, म्हणजे ही कंडिशन लागू होते. मग काय करायचं, देन बोथ आर मल्टिप्लाइड, म्हणजेच ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. 14 पंचे 70, या रोचा रिझल्टंट हा किती आला 70. ओके, मग क्वेश्चन कडे जायचं की व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन रिझल्टंट ऑफ रो 1 अँड रो 2. तर या दोघांचा डिफरन्स किती येईल 500. हे आपला आन्सर. ठीक आहे, ऑप्शन मध्ये आहे बघा, एक नंबरला जे काही आहे आपला 500, हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. पहिल्यांदा या 2 लाच घ्यायचं, नेक्स्ट जे काही रिझल्टंट येईल त्याच्यासोबत घ्यायचं, पहिल्या रोचा रिझल्टंट येईल तो लिहून घ्यायचा. नेक्स्ट रो 2 सॉल्व्ह करायचं. रो 2 ला पण सेम, पहिल्या 2 कंडिशनला घ्यायचं 14 आणि 1 ला, 14 आणि 1 पासून जे काही येईल त्याला परत या कंडिशन मध्ये बसवायचं आणि सॉल्व्ह करायचं. जी कंडिशन जो रिझल्टंट येईल त्याच्यातून जो क्वेश्चन विचारला आहे तसं सॉल्व्ह करायचं. ओके, हे समजलं असेल. आता रो 3च बघा, इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं होतं की रो 1 आणि रो 3 पण आहेत म्हणले, तर रो 3 मध्ये कसं करायचं, सेम पहिल्यांदा रो 1, रो 2 आणि रो 3 असं सॉल्व्ह करायचं. तर ते कसं आपण इथे सॉल्व्ह करून बघू. आता बघा इथे E1 आहे आणि इथे पण E1 आहे, मग याला कंडिशन E1 वालीच लागू होणार. इधर आता E1च्या 2च कंडिशन्स आहेत. समजलं तुम्हाला. कंडिशन कशा कमी करायचं, तुम्हाला वाटलं तर खूप लेंदी प्रत्येक वेळेस तीच कंडिशन वाचावं लागलं तर नाही. इथे E1 आहे, एकदा कंडिशन वाचला आपल्याला समजून जात सगळं. ठीक आहे, बघा इथं आता E1 आहे म्हणजे E1 वालीच कंडिशन लागू होणार याला. मग E1 वाली कोणती कंडिशन आहे, पहिली कंडिशन बघा, इफ इवन नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. हा इवन 16 आहे, 2 प्राईम आहे का? हो आहे, बरोबर आहे. देन बोथ आर मल्टिप्लाइड, म्हणजे जे काही हे इवन आणि प्राईम या कंडिशनला लागू होईल, या 2 नंबरला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 16 आणि 2 किती झाले 32. मग उरले काय 16 आणि 2, जो काही पहिल्या 2 गोष्टींपासून रिझल्टंट येईल त्यात, आणि तो जो काही थर्ड कंडिशन आहे त्याच्यावर तो अप्लाय करायचा, म्हणजे हे 32 आणि हे 16 नेक्स्ट. ठीक आहे, तर याच्यावर अप्लाय करताना बघा, आता बघा ही पण इवन नंबर आलेत. ठीक आहे, मग कंडिशन याला इवन वालीच लागू होणार, म्हणजे या 2 कंडिशन पैकी एकच आहे. मग पहिली कंडिशन बघा, इवन नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. 16 प्राईम आहे का? नाही. मग नेक्स्ट कंडिशन बघायचं, इफ इवन नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट स्क्वेअर. 32 इवन आहे, 16 परफेक्ट स्क्वेअर आहे, ऑब्व्हियसली ही कंडिशन फॉलो होते. मग काय म्हणलंय, देन द हायेस्ट नंबर इज डिवायडेड बाय लोवेस्ट नंबर. हायेस्ट काय याच्यातला 32 बाय 16 किती आलं 2. याचा रिझल्टंट आला किती 2. पहिल्या ह्याचा रिझल्टंट आला 2. एवढं सुंदर 2. ओके,
2 आला. ओके, आता पहिली रो झाली आपली. ठीक आहे, पहिली रो झाली. आता सेकंड रो कडे यायचं. सेकंड रो तसं सॉल्व्ह करायचं. आय होप हे समजत असेल तुम्हाला. ओके, आता सेकंड रो मध्ये बघा, ऑड नंबर आणि इव्हन नंबर आहे, या दोघांकडेच लक्ष द्यायचं. या तिसऱ्याला विसरून जायचं. ठीक आहे, थोड्या वेळासाठी तिसऱ्याला विसरून जायचं. ठीक आहे, तो त्या दोघांचा जो काही रिझल्टंट येईल त्याच्यावर थर्ड पर्सन अप्लाय होईल. ठीक आहे, थर्ड कंडिशन अप्लाय. नेक्स्ट बघा 7 आणि 14. आता 7 काय आहे, ऑड नंबर. मग या इव्हन वाल्या त्याला कंडिशन लागू होतील का? नाही. ऑड वाल्याच कंडिशन बघायचं. ऑडचं बघा मग, इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट क्यूब. आता 7 ऑड आहे पण 14 परफेक्ट क्यूब आहे का? नाही, म्हणजे पहिली कंडिशन लागू होणार नाही. नेक्स्ट आहे चौथी कंडिशन ऑड वाली, कारण या 2 आणि 3 जी कंडिशन आहे इव्हन साठी. ऑड नंबरचं बघा, इफ ऑन ऑड नंबर इज फॉलोड बाय इव्हन नंबर. आता 7 ही ऑड आहे, 14 ही इव्हन आहे, म्हणजे ही कंडिशन लागू होते. मग काय म्हणलंय, देन बोथ आर टू बी ऍडेड. मग या दोघाला पण ऍड करा म्हणले. मग 14 आणि 7 किती झाले? 21. आता हे 14 आणि 7 झाले. आता उरलं काय, रिझल्टंट 21 आणि 27. या 14 आणि 7 पासून 21 आलं आणि उरलं आपलं काय 27. आता त्याच्यावर अप्लाय करायचं. मग तसंच इव्हन वाल्या कंडिशन सोडून द्यायचं, कारण दोन्ही ऑड कंडिशन्स आहेत म्हणून ते. ओके, बघा पहिली कंडिशन, इफ अन ऑड नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट क्यूब. 21 तर ऑड आहे, 27 हे क्यूब आहे, 3 चा क्यूब 27. ओके, तर मग ही कंडिशन लागू होती. पहिलीच कंडिशन याला लागू होती. मग काय म्हणलंय बघा, देन द लोवेस्ट नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम हायेस्ट नंबर. म्हणजेच ह्या 27 ला 21 मधून मायनस केलं, याचं रिझल्टंट आलं 6. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. म्हणजे सेम सगळ्या रोला प्रत्येक कंडिशन लागून बघायचं, ती लागू होते का नाही बघायचं आणि ते रिझल्टंट सॉल्व्ह करायचं. सोपं, 1-2-3 मिनिटांमध्ये होऊन जाते. ठीक आहे, क्वेश्चन म्हणतोय सगळे क्वेश्चन, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि मेन्सला एवढे सोपे क्वेश्चन येतात, आपण त्याच्याकडे निग्लेक्ट करतो. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट आहे थर्ड रो. थर्ड रो मध्ये आहे इव्हन आणि ऑड. पहिल्यांदा इथे इव्हन आणि ऑड आहे. ठीक आहे, तर याला कसं सॉल्व्ह करायचं, तर बघा पहिल्यांदा इव्हन आहे म्हणजे इव्हन वालीच कंडिशन लागू होणार. ऑड वाले सगळे कट करायचं. ठीक, मग बघा इव्हन नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. म्हणजे हा 8 इव्हन आहे आणि त्याला फॉलो कोण करते, प्राईम नंबर 5. मग ही कंडिशन लागू होणार. मग काय म्हणलंय, देन बोथ आर मल्टिप्लाय. मग याला मल्टिप्लाय करायचं. मग हे किती झालं, 40. 8 म्हणजे 40. आता 40 आणि 4 दोन्ही इव्हन आहेत, म्हणजे इव्हन वालीच कंडिशन लागू होणार. मग परत ऑड वाल्या कंडिशन सॉल्व्ह सोडून इव्हन वाली बघायचं. टाइम कसा कमी करायचं याच्यातून तुम्हाला समजून येईल. मग पहिली कंडिशन बघा, इव्हन नंबर इज फॉलोड बाय प्राईम नंबर. आता 40 इव्हन आहे पण 4 हा प्राईम आहे का? नाही, म्हणून दुसऱ्या कंडिशन कडे जायचं, उरलेल्या कंडिशन कडे. बघा इव्हन नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट स्क्वेअर. 40 हा इव्हन आहे आणि 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे 2चा. ओके, म्हणून ही कंडिशन लागू होणार. देन मग काय करायचं, देन हायेस्ट नंबर इज डिवायडेड बाय लोवेस्ट नंबर. म्हणजेच हायेस्ट नंबर काय, 40, त्याला डिवायडेड 4 न करायचं. मला काय रिझल्टंट 10. हा झाला पहिल्या रोचा रिझल्टंट, हा झाला दुसऱ्या रोचा रिझल्टंट आणि हा झाला थर्ड रोचा रिझल्टंट. ओके, आय होप हे समजलं असेल. मग नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. क्वेश्चन काय विचारलं बाबा, देन व्हॉट विल बी द प्रोडक्ट ऑफ रिझल्टंट रो 1, रो 2 अँड रो 3. म्हणजे या तिन्ही रोचा जो काही रिझल्टंट आहे त्याचा प्रोडक्ट काय, म्हणजे या तिघांचा गुणाकार काय. तर 10 20, बेसक 12, 120. 120. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. 120 ऑप्शन नंबर डी हे आहे याचा आन्सर. एवढं सोपं असतं, फक्त कंडिशन वरून तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. 2 क्वेश्चन झाले. आता थर्ड क्वेश्चन बघा. आता कसं असतं माहितीये का, काही याच्यामध्ये असं हे दिलेलं असतं, टोटल हे दिलेलं असतं आणि एका कंडिशन मध्ये असं हे दिलेलं असतं, काहीतरी जो काही व्हॅल्यू आहे या वायची काढायची असते. पण इथे क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं बघा, इफ द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू द रिझल्टंट ऑफ रो 1. म्हणजे या वायची व्हॅल्यू काय येणार, जो काही या रो 1 चा रिझल्टंट आहे, म्हणजे आता आपण जर सॉल्व्ह केलो शेवटी जो काही रिझल्टंट येईल तीच व्हॅल्यू ही वायची असणार आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, रो 1 चा रिझल्टंट काढायला पाहिजे. तो कसा काढणार, आपण जसं आता 2 गणितामध्ये केलं सेम तेच, काहीच वेगळं नाही, घाबरायचं नाही. सगळ्यात महत्वाचं इथे बघा, पहिला ऑड आहे, नेक्स्ट इव्हन आहे. मग इथे कंडिशन काय होणार लागू, पहिल्यांदा ऑड वाली कंडिशन, इव्हन वाले विसरून जायचं. बघा ऑड नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट क्यूब. आता ऑड नंबर आहे हा 27, त्याला क्यूब आहे का 64, ऑब्व्हियसली क्यूब आहे. 4चा क्यूब, 4चा क्यूब हा 64 आहे, म्हणजे ही कंडिशन लागू होणार. मग बघा काय म्हणलंय, देन लोवेस्ट नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम हायेस्ट नंबर. मग लोवेस्ट नंबर काय आहे 27.
आणि याच्यातून 64 गेले, इथं 7 आणि इथं 3, 37. या दोघांचा जो काही रिझल्टंट आहे तो आला 37. आता या 37 आणि 8 ला आपणाला सॉल्व्ह करायचे. ते कसं करणार? 37 हा ऑड आहे आणि 8 हा इव्हन आहे, म्हणजे ऑड वाल्याच कंडिशन याला लागू होणार. तर ते कसं? तर बघा इथे बघा, नेक्स्ट आहे, मग पहिल्यापासून बघायचं. इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट क्यूब. 8 हा क्यूब आहे का? हो क्यूब आहे, मग पहिलीच कंडिशन त्याला लागू होणार. मग काय म्हणलंय? देन नंबर द लोवेस्ट नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम हायेस्ट नंबर. म्हणजे 37 मधून 8 गेले, 17 मधून 8 गेले 9 आणि 3 मधून 1 गेलं 2. म्हणजे हा जो काही पहिला रो आहे त्याचा रिझल्टंट हा 29 आला. मग हा जो काही 29 आला तो काय, इथं काय म्हणलंय? इफ वाय द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ रो 1, म्हणजे ही जी काही वाय आहे हा असेल 29. आय होप हे समजलं असेल. मग जो काही रो 2 आहे तो कसा तयार होणार? 13, 16 आणि 29. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल. मग याला सॉल्व्ह कसं करायचं? सेम तसंच, काहीच वेगळं नाही. आता इथं ऑड आहे, इथं इव्हन आहे, मग कंडिशन काय लागू होणार? ऑडवाली. मग ते सॉल्व्ह बघायचं आपण. आता बघा पहिली कंडिशन, इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट क्यूब. 16 क्यूब आहे का नाही? मग ही कंडिशन लागू होणार का? नाही. मग ऑडवाली सेकंड कंडिशन बघायचं. इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय अन इव्हन नंबर. हा 13 ऑड आहे आणि हा 16 इव्हन आहे, म्हणजे ही कंडिशन लागू होणार. ठीक आहे, मग बघा, मग काय म्हटले त्यानं? देन बोथ आर टू बी ऍडेड. मग हे दोघाला काय करायचं? ऍड करायचंय. मग इथं काय येणार? 29. 16 आणि 13 29. आता उरलं काय? हे या दोघांचा रिझल्टंट 29 आणि हा वाय ची व्हॅल्यू काय आली? ती 29. मग या दोघात काय होईल ते बघायचं. ओके, मग परत ऑडवाल्या कंडिशन बघायचं. दोन्ही जी संख्या आहे ते ऑड आल्यामुळे आपण ऑडची कंडिशन बघतोय. ठीक आहे, मग ऑडची कंडिशन बघा. इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट क्यूब. 29 क्यूब आहे का? नाही. हे कंडिशन लागू होणार नाही. इव्हन वाल्या तर ऑलरेडी कट झालेले आहेत. मग इथं ऑड वाली बघा. इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय इव्हन नंबर. या दोघांपैकी कोणी इव्हन आहे का? नाही. मग ही कंडिशन पण लागू होणार नाही. उरली एक कंडिशन, पाचवी कंडिशन. इफ ऑड नंबर इज फॉलोड बाय अनदर ऑड नंबर. म्हणजे हा जो काही 29 आहे हा अनदर ऑड नंबरला फॉलो करताय का? हो, 29 पण ऑडच नंबर आहे. मग काय म्हणलंय? पण तो जो काही ऑड नंबर असेल तो नॉट अ परफेक्ट क्यूब. 29 क्यूब आहे का? नाही. मग काय म्हणलंय की देन बोथ आर टू बी ऍडेड. मग या दोघांना ऍड करायचं. 29 प्लस 29 इज इक्वल टू 58. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. मग क्वेश्चन कडे जायचं. ठीक आहे, इफ द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ रो 1. वाय ची व्हॅल्यू आपण काढली, 29 आली. मग काय म्हणलंय? देन व्हॉट विल बी द सम ऑफ रो 1 अँड रो 2. म्हणजे या रो 1 अँड रो 2 चा सम काय? मग तुम्ही म्हणसाल आता रो 1 अँड रो 2 चा कसं काढणार? ऑब्व्हियसली हे 29 आहे रो 1 चा रिझल्टंट. भलेही ते कंडिशन मध्ये दिलंय की हा जो काही 29 आहे हा वाय ची व्हॅल्यू आहे, पण ऍक्च्युअली तो रो 1 चा रिझल्टंट आहे ना. हा, मग काय म्हणलंय? त्या दोन जो काही रो आहेत त्यांचं सम काय? तर 9 8 17 7 87. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. इथं आहे ऑप्शन सी. ठीक आहे, हे असेल आपला आन्सर. पटकन जायचं क्लिक करून. आय होप हे समजत असेल तुम्हाला. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. आता हा पण रो 3 चा आहे, 3 रोचा हा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला ज्या काही 3 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले, 1 2 3, हे 3 कंडिशन, इथं 3 रोचं पण बघितलं आपण, 2 रोचं पण बघितलं आपण आणि अशी रो पण बघितली की ज्यामध्ये व्हॅल्यू नाही आणि ती व्हॅल्यू कशी काढायची ते क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं, हे पण पाहिलं. आणि हा जो काही चौथा आहे हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. याचा आन्सर तुम्ही इधर कमेंट बॉक्समध्ये कळवा, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे @बालक अकॅडमी मराठीमध्ये. बालक अकॅडमी म्हणून आहे, अकॅडमी मराठीमध्ये आहे हे. ओके, या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्ही कळवू शकता या चौथ्या क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे, परत एकदा बघून घ्या. हा चौथा क्वेश्चन आहे आपला. कमेंट बॉक्समध्ये कळवा याचा आन्सर. आणि जर ह्या जो पॅटर्न आहे नंबर सिरीज, या पॅटर्न बद्दल जर तुम्हाला काही डाऊट्स असतील आणखीन, तर आणखीन आपण एक व्हिडिओ यावरती घेऊन येऊ, म्हणजे तुमचे सर्व काही डाऊट्स क्लिअर होऊन जातील. आणि याच्यावरून तुम्हाला एक समजून आलं असेल की असे जे काही क्वेश्चन्स असतात कंडिशन बेस, भरपूर कंडिशन आपण बघूनच घाबरतो, त्या क्वेश्चनला सोडून नाही द्यायचं. याच्यातूनच आपल्याला खूप काही मार्क भेटून जाणार आहेत. ओके, तर हे होतं नंबर सिरीज, मेन्स लेवल नंबर सिरीज, मेन्स लेवलची नंबर सिरीज पार्ट 1. जर तुमचे डाऊट्स असतील तर आपण सेकंड पार्ट पण घेऊन येऊ, काही प्रॉब्लेम नाही. पण या चौथ्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही सॉल्व्ह करून कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याच्यानंतर आपण
बरोबर आहे का नाही ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू. ठीक आहे. आणि ज्यांचं बरोबर येईल त्यांचं नाव पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके. तर इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.